तर 2019ला महाविकास आघाडीमध्ये शिंदेंना मुख्यमंत्रीपद करण्यास आमची हरकत नव्हती असं देखील शरद पवार यांनी मुलाखतीत म्हटलंय। शिंदेंचं नाव आमच्या पुढे आलं नाही, त्यांच्या पक्षामध्ये चर्चा झाली असं देखील पवार यांनी म्हटलंय। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी हे वक्तव्य केलंय। पक्षामध्ये काम करण्याची संधी मिळाली नाही ही अजित पवारांची ओरड निरर्थक असल्याचं देखील शरद पवार म्हणाले। दरम्यान मुलगी सुप्रिया आणि पुतण्या अजित यांच्यामध्ये कधीही भेद केला नाही। 2004 पासूनच प्रफुल्ल पटेल भाजपसोबत जाण्यासाठी आग्रही होते। 2004 मध्येच राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्री पदासाठी कुणीही योग्य नेता नव्हता असा दावाही शरद पवार यांनी आपल्या मुलाखतीमध्ये केला आहे। तर पवार मुलाखतीमध्ये नेमकं काय म्हणालेत आपण पाहतोय। 2019ला शिंदेंना मुख्यमंत्रीपद करण्यास आमची हरकत नव्हती, पण त्यांचं नाव समोर आलं नाही। शिंदे यांच्या नावाबद्दल शिवसेनेअंतर्गतच चर्चा झाल्याचं नंतर समजलं। कुटुंब प्रमुख म्हणून मुलगी सुप्रिया आणि पुतण्या अजित यांच्यामध्ये कधीही भेद केला नाही। दादांना उपमुख्यमंत्रीपद, मंत्रीपद, विरोधी पक्षनेतेपद, विधिमंडळ पक्षनेतेपद अशी सर्व पदं दिली। इतकं सारं होऊन देखील पक्षामध्ये काम करण्यास संधी मिळाली नाही ही दादांची ओरड निरर्थक आहे। 2004 मध्ये पक्षाकडे मुख्यमंत्री पदासाठी योग्य नेता नव्हता, दादा नौखे होते। भुजबळांकडे मुख्यमंत्रीपद सोपवलं असतं तर भविष्यामध्ये पक्षात फूट पडली असती। 2004 पासूनच प्रफुल्ल पटेल हे भाजपसोबत जाण्यासाठी आग्रही होते। काँग्रेस बाहेर पडलेल्या नेत्यांनी स्थापन केलेले छोटे पक्ष विलीन होऊ शकतात अशी आमची भूमिका होती। शरद पवार गट विलीन करण्याचा विचार नाही, पुढे हा पर्याय त्याज्य नाही असं देखील सूचक वक्तव्य शरद पवार यांनी आपल्या मुलाखतीत केलंय।